हे जे आहे केल्विनेटर, जे आता फ्रीज असे बनवतात ते पहिले ऑटोमोबाईलमध्ये होते, राजस्थानमध्ये त्यांची कंपनी होती. त्यावेळेस त्यांची स्कूटरेट, मोपेड आणि ह्या स्पोर्ट्स बाईक आहेत ज्या छोट्या मुलांसाठी बनवल्या जायच्या. आणि इकडे जे आहे 60sच्या आधीचे मोपेड्स आहेत, ज्यावेळेस मोपेडवर रिसर्च चालू होतं त्यावेळेसच्या. त्यामुळे त्यांचं इंजिन सुद्धा वेगवेगळ्या जागी सेट केले असे. मार्सचं व्हीलच्या पाठी, हिरोचं लास्ट व्हील आणि ॲटलस एलेक्सचं फर्स्ट व्हीलला इंजिन सेट केलं होतं. ही A1ची मोपेड आहे, फर्स्ट ई-बाईक आहे, 1980चं मॉडेल आहे. पण त्यावेळेसची बॅटरी इतकी पॉवरफुल नसल्यामुळे तिला पेडल सुद्धा दिले जायचे. आणि ही स्पोर्टिफची मोपेड आहे, सुद्धा इलेक्ट्रिक स्टार्ट मोपेड आहे, 1985चं मॉडेल आहे. इकडे ॲटलस, म्हणजे आता सायकल्स येतात ते पहिले मोपेड मॅन्युफॅक्चरिंग करायचे, ॲटलस मोपेड्स मॉडेल्स आहेत. हे पियाजो वेस्पाचे मॉडेल्स आहेत, इटलीचे मॉडेल्स आहेत. यावर इन्स्पायर कायनेटिकने लुना चालू केलं होतं. डार्ट्सवी कलकत्त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या मोपेड, ह्या सुद्धा स्टेट वाईज झालेल्या मोपेड्समध्ये येतात. कलकत्त्याच्या बाहेर कधी हे मॉडेल चालले नव्हते. कॅडी इंडियन मोपेड होती, 50cc मॉडेल आहे. 50cc? हां, सगळे मोपेड अंडर 50cc असायच्या. ओके. आणि इकडे सगळे वेस्पाचे कलेक्शन्स आहेत. हे सगळ्यात ओल्ड मॉडेल होतं वेस्पाचं, ज्याची स्टेपनी समोर दिली जायची, हेडलाईट व्हीलला दिली जायची. यानंतर त्यांनी 60sमध्ये वेस्पाचे हे मॉडेल चालू केले होते. वेस्पावर इन्स्पायर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रिया चालू केली, जिची ब्रँच त्यांनी सातारामध्ये ओपन केली होती. लोकल स्कूटर असल्यामुळे खूप जास्त चालायची, पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गव्हर्नमेंट कमी पडायला लागले. याचं मार्केटिंग त्यावेळेस बजाज करायची, बजाज स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं. नंतर प्रियाचं लायसन्स विकत घेऊन बजाजने मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. सेम मॉडेल त्यांनी बजाज 150 बनवलं होतं. इकडे सगळे बजाजचे स्कूटीजचे मॉडेल्स आहेत, स्पिरिट, क्रिस्टल, रेव. बजाज चेतक 150. बजाज M80चे मॉडेल्स आहेत. M80च्या आधी त्याने 50 म्हणून सुद्धा मॉडेल चालू केले होते. सगळ्यात कमी मेंटेनन्स लागणारे मॉडेल्स होते हे. बजाज लेजंड, बजाजची फर्स्ट 4 स्ट्रोक स्कूटर होती. आणि बजाज वायकिंग एक्सपोर्ट केली जायची इंडियातून बाहेर. 500 मॉडेल बनवले होते, सगळे एक्सपोर्टसाठी बनवले गेले होते. ही सनी कायनेटिक होंडाच्या कॉम्पिटिशनमध्ये बजाजने बनवली होती. फायबर बॉडी असल्यामुळे खूप जास्त लाईटवेट होतं मॉडेल. यानंतर त्यांनी स्पाइस म्हणून मॉडेल चालू केलं होतं. ही बजाज कावासाकीने कोलॅबरेशनमध्ये एलिमिनेटर म्हणून मॉडेल चालू केलं होतं. हे बजाज एंजिरो, चेतक स्ट्राइड, चेतक क्लासिक. ही बजाजची ऑटो रिक्षा आहे, 2008 पर्यंत याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं. आणि हे सगळे बजाज कावासाकीचे मॉडेल्स आहेत. त्यामध्ये कॅलिबर, जे उडीबाबा म्हणून फेमस होते, XCD 125, बॉक्सर. हे RTZचे मॉडेल्स आहेत, KB100, KB125, RX100च्या कॉम्पिटिशनमध्ये बजाजने चालू केले होते आणि त्यापेक्षा जास्त चाललेले मॉडेल्स होते. ही बजाज CT100, क्लासिक, ब्राहो. ही बेटा बुक जर्मनची कंपनी होती. यावर इन्स्पायर होऊन हिरोने सेम मॉडेल चालू केले, ज्याला त्यांनी हिरो बुक नाव दिलं होतं. ही जे आहे बजाज चेतक 4 स्ट्रोक. यानंतर बजाजने स्कूटर बनवणं बंद केलं होतं आणि 2000च्या नंतरचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे लोगो सुद्धा चेंज दिसतो. हा आत्ताचा लोगो आहे, त्याआधी बजाजचा अशा टाईपमध्ये लोगो होता. आणि हे सगळे सुझुकीचे मॉडेल्स आहेत. हे सुद्धा खासकर जापनीज लोकांसाठी बनवले जायचे. ही जी आहे लव सुपर डिलक्सची ॲड त्यावेळेस मायकल जॅक्सन करायचे. इकडे सगळे कायनेटिक लुनाचे मॉडेल्स आहेत. जसे लुनाचे मॉडेल चेंज होत गेले तशा टाईपमध्ये मॉडेल्स आहेत. हे फर्स्ट मॉडेल होतं लुनाचं डक लुना, डक सारखा शेप दिलेला, त्यामध्ये त्यांनी डक लुना नाव दिलं होतं. ही TFR इंडियामध्ये सगळ्यात जास्त चालली होती लुना. यानंतर त्यांनी डबल सीटर लुना स्टार्ट केलेला. ही सगळ्यात लास्ट वाली लुना आहे, जी किक स्टार्ट लुना होती. हे कायनेटिक झिंग स्टाईल, आणि हे कायनेटिकने स्कूटीमध्ये मॉडेल चालू केलं होतं. ब्लेज 165cc मॉडेल होतं, सगळ्यात ब्रॉडेस्ट स्कूटीमध्ये नावायचं. ही कायनेटिक नोवा, आणि हे कायनेटिकने हेसंगच्या कोलॅबरेशनमध्ये 125cc बाईकमध्ये मॉडेल चालू केलं होतं. हे कायनेटिक बॉस. इकडे कायनेटिक K400, ही सुद्धा विदाउट क्लच मॉडेल होतं. ही कायनेटिकचे 4 स्ट्रोक स्कूटर आहे, त्याचे त्यांनी किंग म्हणून मॉडेल चालू केलं होतं.
कायनेटिक स्पार्क जे 1 लिटरमध्ये 80 to 90 प्लस ॲव्हरेज द्यायची, सगळ्यात जास्त चाललेल्या स्कूटर रेटमध्ये मॉडेल होतं हे. आणि हे कायनेटिक सफारी मॉडेल आहे जे सिंगल फ्रेममध्ये बनले, ह्यालामध्ये जॉईन नाही आहे, सिंगल चेसीमध्ये बनलेलं मॉडेल आहे. आणि हे कायनेटिक होंडाचं सगळ्यात ओल्ड वालं मॉडेल होतं. ह्याचं पाठचा टायर पंक्चर झाला की सायलेन्सर काढावा लागायचा, मग थंड होईपर्यंत वेट करायला लागायचं. खूप लेंदी प्रोसेस झालेली. नंतर त्यांनी Y2K DX मॉडेल चालू केले. इकडे हे LMLचं कलेक्शन आहे. LML वेस्पा जेव्हा 2013 मध्ये त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग बंद केलं तेव्हाचं लास्ट मॉडेल होतं. आणि ही LMLची स्पोर्ट बाईक आहे जे ॲड्रिनो म्हणून मॉडेल चालू केलं होतं. गिरनार नर्मदा गुजरात मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल्स आहेत. गिरनार गुजरात गव्हर्नमेंटने चालू केली होती आणि इंजिनिअरिंग स्टुडंटने डिझाईन केलेलं मॉडेल. त्यांच्याकडून ते खूप हेवी झालं, ते कंटिन्यू नाही करू शकले. त्यांनी त्यांचं लायसन नर्मदाला विकलं. नर्मदाने तो बजाज 150ची कॉपी केलेली, सो बजाजने त्यांच्यावर केस करून कंपनी बंद केली. नर्मदा आता फर्टिलायझरमध्ये आणि गिरनारची टी येते. ही विक्टोरिया इंडियन मोपेड आहे, विकी म्हणून फेमस होतं हे मॉडेल. आणि बाकी सगळे रिपीटेड मॉडेल्स आहेत जे आपण राईडसाठी तयार करतोय. सरांचं पूर्ण कलेक्शन जे आहे 650 प्लस गाड्यांचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सरांचं नाव आहे. त्यातल्या आत्ता आपल्याकडे 200 प्लस टू व्हीलर्स आहेत. अजून आपले 2 शेड बनतात, त्यात अजून 2 व्हीलर्स येणार आहेत. आणि आता हे एशियाज फर्स्ट विंटेज 2 व्हीलर म्युझियम आहे. थोड्या दिवसांनी आपण ट्रॅक बनवतोय अर्धा किलोमीटरचा, त्यावेळेस विंटेज गाड्यांची राईड चालू करतोय. वर्ल्डमधलं फर्स्ट असेल जे राईड सुद्धा स्टार्ट करणार आहे.